सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे. कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे. श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीता अर्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण जाणून घेत आहोत. आजचा श्लोक आहे 51. तस्ये दिशे सततमंजलिरेष आर्ये प्रक्षिप्यते मुखरितो मधुपैर्बुधैश्च जागर्ति यत्र भगवान् गुरुचक्रवर्ती विश्वोदय प्रलय नाटक नित्य साक्षी. हे आर्ये, जेथे भगवान सार्वभौम गुरु महाराज विश्वाचा उदय प्रलय उत्पत्ती स्थिती रूपी घडामोडीचे नाटक नेहमी साक्षीभावाने बघत जागृत असतात, त्या दिशेला भुंग्यांप्रमाणे गुरुस्तवन करणाऱ्या शब्दांचा गुंजारव करणारे ज्ञानी पुरुष हात जोडून नमस्कार करीत असतात. पार्वतीला आर्य म्हणून संबोधण्यात फार औचित्य दाखवले आहे. साधक आर्यच हवा, म्हणजेच आर्यांच्या संस्कृतीला शोभेल असेच वर्तन करणारा हवा. अनार्य अनुचित असे वागणाऱ्याला गुरुभक्ती साधणार नाही. गुरुमुखातून शिष्याविषयी निघालेली संबोधने ही साधकांची लक्षणे होय. गुरुच्या निवासस्थानापासून दूर असणाऱ्यांनाही गुरुचरण नमनाची साधना कशी जमू शकेल ते हा श्लोक सांगत आहे. जे ज्ञानी जाणते सूक्ष्म बुद्धीचे अंतर्मुख झालेले आहेत ते कसे वागतात ते साधकांनी समजून घेऊन त्यांचा आदर्श पुढे ठेवण्यासाठी हा श्लोक ज्ञानीजनांचे उदाहरण देत आहे. भुंग्यांचा गुंजारव व पिंगा जसा सुगंधित फुलाभोवती सदैव चाललेला असतो, तद्वत ज्ञानीजन गुरुचे स्तवन करीत गुरुला हात जोडून गुरु असेल त्या दिशेकडे तोंड वळवून मानस पूजा करीत असतात. गुरुस्मरण करीत काळ घालवितात. खऱ्या गुरुचे लक्षणही हा श्लोक वर्णन करतो. विश्वाची उत्पत्ती व संहार निमिषात करण्याचे सामर्थ्य गुरुत असते. सविकल्प समाधीत व्यवहारासाठी गुरु राहतो, पण हवा तेव्हा निर्विकल्प समाधीत जातो. सविकल्प समाधीत जग व जगदीश दोन्ही दिसतात, पण निर्विकल्प समाधीत जग लय पावते, विलीन होते. दृष्टीसमोर सृष्टी राहत नाही. दोन्हींचे उत्पत्ती लयाचे साक्षी भावाने गुरु स्वागत करतो. जागृत राहून विश्वाच्या सर्व घडामोडी साक्षी भावाने बघतो. षडगुण ऐश्वर्य म्हणजे 6 गुणांचे ऐश्वर्य ज्याच्याजवळ तो भगवान पदवीला पात्र असतो. गुरु भगवान होय. एवढेच नाही तर तो राजाधिराज असतो, म्हणजेच सर्व विश्वावर त्याचे सार्वभौमत्व असते, सत्ता असते. गुरु सर्व समर्थ असतो. अशा गुरुला प्रणाम करणे ही साधकाची गुरु भक्ती प्राप्तीची साधना ठरल्यास नवल नाही. सद्गुरुनाथ महाराज की जय.